मोरबा शहरात अस्लम राऊत, अलका केकाणी यांच्या विजयाचा जल्लोष। तालुक्यातील मोरबा जिल्हा परिषद गटातून राजीपाचे माजी कृषी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्लम इब्राहिम राऊत व मोरबा पंचायत समिती गणातून माणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती अलका सुभाष केकाणी हे विजयी झाल्यानंतर मोरबा शहरात वाजत गाजत दोघांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला। मोरबा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची तालुक्यातील ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना पक्षाने प्रतिष्ठेची केली होती। मोरबा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अस्लम राऊत यांना 9483 तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे रमेश मोरे यांना 7635 मते मिळाली। या गटात अस्लम राऊत हे 1848 मतांनी विजयी झाले। मोरबा पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या अलका केकाणी यांना 7000 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाचे पल्लवी मोरे यांना 2845 इतके मते मिळाली। या गणातून अलका केकाणी 4155 मतांनी विजयी झाल्या। या दोघांच्या विजयानंतर मोरबा शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत विजयाचा जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे म्हणाले की मोरबा गटातील व गणातील जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। आपण सर्वांनी हातात हात घालून अथक परिश्रम घेऊन पक्षाचे व आपल्या उमेदवारांचे काम करून अस्लमभाई राऊत व अलका केकाणी यांना विजयी केले। हा विजय मी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समर्पित करतो। जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले अस्लम राऊत यावेळी बोलताना म्हणाले की आपण सर्वांनी मला व केकाणे मॅडम यांना विजयी केले। तो विजय खऱ्या अर्थाने जनशक्तीचा आहे। आपले नेते खासदार तटकरे साहेब व मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून मोरबा जिल्हा परिषद गटात झालेली विकास कामे यांना विभागातील जनतेने प्राधान्य देऊन आम्हाला विजयी केल्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून ऋण व आभार व्यक्त करतो। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।